सांगलीत लोकशाही साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे यांच्या 106व्या जयंतीनिमित्त सांगली शहरातील विविध ठिकाणी आयोजित जयंती महोत्सव कार्यक्रमांना उपस्थित राहून ॲडव्होकेट स्वाती नितीन शिंदे यांनी अभिवादन केले। सर्वप्रथम प्रभाग क्रमांक 16 मधील शांती कला क्रीडा सांस्कृतिक मंडळ व लोकशाही साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समिती यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमास उपस्थित राहून अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला। त्यानंतर सांगली येथील पुष्पराज चौक येथे उभारलेल्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले। यावेळी बोलताना ॲडव्होकेट स्वातीताई नितीन शिंदे म्हणाल्या की लोकशाहीर साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे हे मराठी साहित्य विश्वातील तेजस्वी व्यक्तिमत्व होते। लेखक, कवी, शाहीर, लावणीकार आणि समाजसुधारक म्हणून त्यांनी गोरगरीब, कष्टकरी, कामगार, शेतकरी तसेच वंचित समाजाच्या व्यथा आपल्या साहित्याच्या माध्यमातून प्रभावीपणे मांडल्या। त्यांच्या लेखणीतून सामाजिक समता, स्वाभिमान आणि अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा समाजाला मिळाली। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा गौरव त्यांनी आपल्या साहित्याद्वारे जनमानसात पोहोचवला। त्यांच्या साहित्याचा वारसा जपणे आणि त्यांचे विचार पुढील पिढीपर्यंत पोहोचवणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल। यावेळी नगरसेविका सलमा शिकलगार, इरफान शिकलगार, जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष अर्जुन कांबळे, अभिमन्यू भोसले, प्रियानंद कांबळे, अमित भोसले, विकास आवळे, अक्षय कांबळे, विकी भोसले, देवधर सांगले तसेच परिसरातील नागरिक, कार्यकर्ते आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या 106वी जयंतीच्या निमित्तानं सांगलीमध्ये सार्वजनिकरित्या महत्त्वाच्या मुख्य ठिकाणी या ठिकाणी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे। आपल्याला माहीत आहे की जे सांगली जिल्ह्याचे सुपुत्र आहेत आणि त्यांनी खऱ्या अर्थाने दीन दुबळ्या, कष्टकरी, कामगार, शेतकरी, दलित अशा लोकांच्या जीवनातील व्यथा त्यांनी खऱ्या अर्थानं आपल्या साहित्यातून मांडल्या आणि साहित्यातून मांडत असताना सामाजिक परिवर्तनाचा एक मोठा लढा त्यांनी दिला आणि त्यामुळेच आपल्या समाजामध्ये जे परिवर्तन आज दिसतंय त्याचं मुख्य कारण म्हणजे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आहे। आज आपण बघितलं की एक लेखक असू दे, कादंबरीकार, त्याचप्रमाणे त्यांनी अनेक कादंबरी 36 कादंबरी लिहिल्या। त्याचप्रमाणे फकीरासारख्या त्यांच्या ग्रंथाला आज आपण बघितलं तर त्यांना पुरस्कार मिळाला। एवढंच नाही, छत्रपती शिवाजी महाराजांचं त्या जीवनावरचं चरित्र ज्यांनी रशियापर्यंत पोचवलं म्हणजे जगामध्ये पसरवलं अशा साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती होते। त्यांचा विचार घेऊन खऱ्या अर्थाने सामाजिक बदलासाठी प्रयत्न करायचा आहे। सर्वांनी त्यांच्या विचाराने पुढे चालायचं आहे। त्याचा उत्सव जो साजरा होत आहे त्यानिमित्त या उत्सव मंडळाला मी मनापासून भारतीय जनता पार्टीच्या वतीने शुभेच्छा देते आणि सर्व लोकांना देखील या जयंतीच्या निमित्तानं लाख शुभेच्छा।